नमस्कार. बातम्यांमध्ये आपण सतत ऐकतो की रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला. पण याचा आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या खिशावर नेमका काय परिणाम होतो? पेट्रोल डिझेलपासून ते आपल्या हातातल्या मोबाईलपर्यंत आणि परदेश प्रवासापर्यंत सगळं काही महाग का होत चाललंय? चला, या मागचं संपूर्ण अर्थकारण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केला आहे का की पेट्रोलचे भाव अचानक का वाढतात? किंवा नवीन मोबाईल लॅपटॉप घेणं इतकं महाग का झालंय? परदेशात फिरायला जायचं स्वप्न तर बजेटमुळे लांबणीवर पडते. या सगळ्या प्रश्नांचं एक मोठं उत्तर दडलंय डॉलर आणि रुपया यांच्या नात्यामध्ये. बरं, मग हे डॉलर रुपयाचं नातं ठरतं तरी कसं? तर यामागे आहे अर्थशास्त्रातला एक अगदी साधा आणि मूलभूत नियम. तो म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा खेळ. चला पाहूया हा खेळ नेमका आहे तरी काय आणि तो कसा चालतो. सगळ्यात आधी हा विनिमय दर किंवा एक्सचेंज रेट म्हणजे काय ते समजून घेऊया. अगदी सोप्पं आहे. ही एका चलनाची दुसऱ्या चलनातील किंमत असते. म्हणजे समजा आपल्याला एक अमेरिकन डॉलर विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी किती भारतीय रुपये द्यावे लागतील, तो जो आकडा आहे ना, तोच म्हणजे विनिमय दर. चला एक उदाहरण पाहू. समजा आधी $1 घेण्यासाठी आपल्याला 82 रुपये द्यावे लागत होते आणि आता तोच $1 घेण्यासाठी 85 रुपये द्यावे लागतायत. याचा अर्थ काय झाला? सरळ आहे, डॉलर महाग झाला, म्हणजेच तो मजबूत झाला. आणि आपला रुपया तो कमकुवत झाला, कारण आता तोच $1 मिळवण्यासाठी आपल्याला जास्त रुपये मोजावे लागत आहेत. तर मग ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? एकच महत्वाचं तत्व. बाजारात जितके डॉलर्स उपलब्ध आहेत, म्हणजे जितका पुरवठा आहे, त्यापेक्षा डॉलर्सची मागणी जास्त झाली की रुपया घसरतो. हे अगदी भाजी मार्केटसारखं आहे. ज्या भाजीची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, तिची किंमत वाढतेच ना. तसंच काहीसं इथे डॉलरचं होतं. अच्छा, मग प्रश्न हा आहे की डॉलरची मागणी इतकी वाढते तरी का? आपल्या रुपयावर हा दबाव येतो तरी कुठून? तर याची काही मोठी आणि महत्वाची कारणं आहेत. चला, एक एक करून ती सगळी कारणं आता आपण सविस्तर पाहूया. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण आहे व्यापार तूट, किंवा ज्याला इंग्रजीत ट्रेड डेफिसिट म्हणतात. आता हे काय आहे? समजा आपली कमाई 100 रुपये आहे, पण आपला खर्च 120 रुपये आहे. तसंच देशाचं असतं. आपण निर्यातीमधून जेवढे डॉलर्स कमावतो त्यापेक्षा खूप जास्त डॉलर्स आपण आयातीवर, म्हणजे बाहेरून वस्तू विकत घेण्यावर खर्च करतो. म्हणजेच काय की कमाई कमी आणि खर्च जास्त. आणि हा खर्च भागवण्यासाठी आपल्याला डॉलर्स लागतात, ज्यामुळे त्याची मागणी प्रचंड वाढते. आणि आपण आयात तरी काय काय करतो? यादी बरीच मोठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कच्चं तेल. आपल्या गरजेच्या जवळजवळ 85% तेल आपण बाहेरून विकत घेतो. विचार करा. मग आहे सोनं चांदी, आपले मोबाईल लॅपटॉप सारखे इलेक्ट्रॉनिक्स, मोठमोठ्या मशीन्स, शेतीसाठी लागणारी खतं आणि देशाच्या सुरक्षेसाठी लागणारी संरक्षण उपकरणं. या सगळ्या वस्तूंचं पेमेंट आपल्याला डॉलरमध्ये करावं लागतं. आता ह्याच यादीमधला सगळ्यात मोठा खेळाडू आहे कच्चं तेल, म्हणजेच क्रूड ऑइल. आपली अख्खी अर्थव्यवस्था ह्या तेलावर चालते. गाडीतलं पेट्रोल डिझेल घ्या किंवा कारखान्यातली मशिनरी, सगळीकडे तेल लागतंच. आता गंमत बघा, जेव्हा जगात तेलाचे भाव वाढतात तेव्हा आपल्याला तेवढंच तेल विकत घ्यायला जास्त डॉलर्स द्यावे लागतात. साहजिकच आहे, डॉलरची मागणी वाढली की रुपयावरचा दबाव अजून वाढतो. तिसरं कारण आहे परदेशी गुंतवणूकदार, म्हणजेच FIIs. हे लोक काय करतात तर आपला पैसा भारतीय शेअर बाजारात गुंतवतात. पण जेव्हा त्यांना वाटतं की इथून पैसे काढून घ्यावेत तेव्हा ते त्यांचे शेअर्स विकतात. यातून त्यांना मिळतात भारतीय रुपये. पण त्यांना हे रुपये त्यांच्या देशात नाही नेता येत, त्यांना लागतात डॉलर्स. मग ते हे सगळे रुपये विकून डॉलर्स विकत घेतात. यावर्षी तर त्यांनी 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाहेर काढली आहे. मग विचार करा, बाजारात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात रुपये विकायला आले आणि डॉलरची मागणी वाढली तर रुपयाचं काय होणार? तो खालीच येणार ना. चौथं कारण आहे थेट अमेरिकेशी संबंधित. बघा, अमेरिकेची जी सेंट्रल बँक आहे, फेडरल रिझर्व्ह, ती जेव्हा व्याजदर वाढवते तेव्हा काय होतं? जसं आपल्याकडे बँकेत FDवर जास्त व्याज मिळालं तर आपण तिथे पैसे ठेवतो, तसंच काहीसं गुंतवणूकदारांना अमेरिकेत जास्त परतावा मिळायला लागतो. मग ते काय करतात? भारतासारख्या देशांमधनं आपला पैसा काढतात आणि अमेरिकेत गुंतवतात. परत तीच गोष्ट, पैसा बाहेर नेताना ते रुपये विकून डॉलर विकत घेतात. यामुळे जगभरात डॉलरची किंमत वाढते आणि रुपयासारखी चलनं कमजोर होतात. पाचवं कारण म्हणजे
डॉलरचं सेफ हेवन किंवा सुरक्षित आश्रयस्थान असणं म्हणजे काय की जगात जेव्हा काहीतरी मोठं संकट येतं, समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा एखादी मोठी आर्थिक मंदी आली, तेव्हा लोकांना आपला पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवायचा असतो आणि जगात सगळ्यात सुरक्षित चलन म्हणून डॉलरकडे पाहिलं जातं. मग काय, सगळेजण आपला पैसा डॉलरमध्ये गुंतवायला धावतात. यामुळे अचानक डॉलरची मागणी प्रचंड वाढते आणि बाकीच्या चलनांवर दबाव येतो. आणि 6वं महत्त्वाचं कारण म्हणजे महागाई, म्हणजे इन्फ्लेशन. समजा भारतामध्ये महागाई अमेरिकेपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे, ह्याचा अर्थ काय? तर रुपयाची खरेदी करण्याची ताकद कमी होतीये. म्हणजे बघा, जी वस्तू घेण्यासाठी आधी 100 रुपये लागायचे, त्यासाठी आता 105 किंवा 110 रुपये लागतायत. याचाच अर्थ रुपयाचं मूल्य कमी झालं, तो कमकुवत झाला. तर ही झाली रुपया घसरण्यामागची 6 मुख्य कारणं. पण आता महत्वाचा प्रश्न, रुपया घसरला म्हणजे सगळ्यांचंच नुकसान होतं का? तर तसं नाहीये. या नाण्याला 2 बाजू आहेत. काहींना याचा जबरदस्त फायदा होतो, तर काहींना मोठा फटका बसतो. चला बघूया, कोणाला फायदा होतो आणि कोणाचं नुकसान. बघा, फायदा कोणाचा होतो? जे निर्यात करतात, म्हणजे आपला माल बाहेरच्या देशात विकतात त्यांचा. जसं की आपल्या IT आणि फार्मा कंपन्या. त्यांचं उत्पन्न डॉलरमध्ये असतं, म्हणजे त्यांना एका डॉलर मागे आता जास्त रुपये मिळतात. तसंच जे लोक परदेशातून भारतात पैसे पाठवतात, म्हणजे आपले NRIs, त्यांनाही फायदा होतो. पण नुकसान कोणाचं? आपलं, सामान्य माणसाचं. कारण आपण ज्या वस्तू आयात करतो त्या सगळ्या महाग होतात. परदेशात शिकणाऱ्या मुलांचा खर्च वाढतो, फॉरेन ट्रिप महाग होते आणि ज्या कंपन्यांनी डॉलरमध्ये कर्ज घेतलंय त्यांना ते फेडताना जास्त रुपये मोजावे लागतात. म्हणजे फटका मोठा आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला, सगळ्यात महत्वाचे 3 मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, हा सगळा खेळ आहे डॉलरच्या मागणी आणि पुरवठ्याचा. जेव्हा मागणी वाढते तेव्हा रुपया पडतो. दुसरी गोष्ट, रुपयाचं भविष्य फक्त भारताच्याच हातात नाही, तर अमेरिकेची धोरणं आणि जगात काय घडतंय यावरही ते अवलंबून आहे. आणि तिसरी, शेवटची गोष्ट, रुपया घसरला म्हणजे फक्त नुकसानच होतं असं नाही, याचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत. तर रुपयाच्या ह्या घसरणीबद्दल आपल्याला काय वाटतं? याचा थेट परिणाम आपल्या बजेटवर कसा जाणवतोय किंवा यावर सरकार काय उपाय करू शकतो असं वाटतं? याबद्दलची मतं आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा.